आजची असणारी कीर्तनरूपी सेवा बालाजी भगवंताच्या प्रांगणामध्ये आणि आजचा असणारा जो दिवस आहे तो शुक्रवारचा असणारा हा दिवस आणि प्रत्येक शुक्रवारच्या निमित्तानं आपल्या या बालाजीवाडी नगरीमध्ये अन्नदानाची असणारी ही सेवा असते. म्हणून आजच्या शुक्रवारी अन्नदानाची असणारी ही सेवा हरिभक्तीपरायण सत्यवान महाराज गुंडाप्पा मळ भागे मुक्काम पोस्ट वलांडी तालुका देवणी जिल्हा लातूर यांची असणारी ही अन्नदानाची असणारी सेवा आहे. आणि आपल्या जीवनामध्ये आल्याच्यानंतर काहीतरी भगवंताची सेवा व्हावी म्हणून एक तर देवाची पूजा अर्चना असेल, नामदानाची सेवा असेल आणि आजच्या स्वरूपामध्ये अन्नदानाची असणारी सेवा असेल. विडाला विडाला आजची असणारी कीर्तनरूपी सेवा ही शुक्रवारच्या निमित्तानं असणारी आहे. जर कोणी शिवमहापुराणाची कथा श्रवण केली असेल किंवा शिवमहापुराणाचा ग्रंथ जर श्रवण केलेला असेल, वाचन केलेलं असेल, तर त्या ग्रंथामध्ये शुक्रवारचं ते महात्म्य सांगितलेलं आहे. अनेक दिवसापासून आपण शुक्रवारची अन्नदानाची पंगत करतो, देवाची पूजा करतो, पण नेमकं शुक्रवारचं काय महत्त्व आहे शिवमहापुराणामध्ये सांगितलेलं आहे. जर शुक्रवारच्या दिवशी माझ्या बालाजी भगवंताची जर सेवा केली, पूजा अर्चना केली आणि अन्नदानाची सेवा जर केली तर याच्या बाबतीमध्ये एक वर्णन असं केलेलं आहे. शुक्रवारच्या दिवशी जर भगवंताची पूजा अर्चना वगैरे जर केली, अन्नदानाची सेवा जर केली, तर आपल्या जीवनामध्ये जेवढे काही भोग आणि ऐश्वर्याची बाबतीमध्ये जी काही कमतरता असेल, तर भोग आणि ऐश्वर्य प्राप्त करून देणारा जर वार कोणता असेल तर तो सांगितलेला आहे शुक्रवार. विडाला मग ही अन्नदानाची सेवा करत असताना बालाजी भगवंताच्या मंदिराच्या बाबतीमध्ये असणारी आहे, देवाची काहीतरी सेवा व्हावी म्हणून. आता एक प्रश्न या ठिकाणी निर्माण असा होतो, बालाजी भगवंताचं महात्म्य जर श्रवण करायचं म्हटलं तर नेमका हा बालाजी भगवान आहे तरी कोण? या बालाजी भगवंताची एक नावं नाहीत. विष्णू सहस्रनामामध्ये वर्णन जर करायचं म्हटलं तर विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूचे 1000 असणारी नावं सांगितलेली आहेत. शांताकारं भुजगसेनम अशा स्वरूपामध्ये विष्णू सहस्रनाम सुरुवात करत असताना अगोदर आपण म्हणतो या विष्णू भगवंताचे 1000 असणारे नावं सांगितलेले आहेत. त्याच्यापैकी 1000 नावापैकी या बालाजी भगवंताच्या नावाचं जर वर्णन करायचं म्हटलं तर त्या 1000 नावामध्ये गोविंद सुद्धा नाव आलेलं आहे. ज्या भगवंताची आपण सेवा करतो ना, या भगवंताचं गोविंद सुद्धा असणार म्हणायचं एक असणारं नाव आलेलं आहे. महावराहो गोविंद सुषेनः कनकांगदी. आणि गोविंद भगवंताचं असणारं नाव म्हणजे 1000 नावापैकी असणारं एक नाव आहे. आणि आपण या भगवंताला गोविंद सुद्धा असणार म्हणतो. नवे नवे तिरुपती असणारा हा भगवान असेल, बालाजी असेल, वेगवेगळे या नावामध्ये आणखी एक नाव सांगितलेलं आहे. श्रीनिवास म्हणायचं असणार एक नाव आहे. असे देवाचे एक नावं नाहीत. देवाच्या बाबतीमध्ये अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्या त्यासी बाप रखुमा देवी वरू खुन बानली कैसे. देवाचे अवतार एक नाहीत, अवताराच्या राशी तो हा उभा विटे वरी शंख चक्र गदा पद्म सहित करी. देवाचे अवतार अनेक, देवाचे नाव सुद्धा असणारे अनेक. या भगवंताच्या बाबतीमध्ये जर नावाचा जर विचार जर करायचा म्हटलं ना, तर एक नाव जर आपल्याला घ्यायचं म्हटलं तर बालाजी असणार एक नाव आहे देवाचं. या देवाच्या नावामध्ये जर थोडासा विग्रह जर केला ना, पहिला विग्रहाच्या बाबतीमध्ये असा शब्द होतो बाल. या बाल शब्दाचा अर्थ असा होतो, कोणी कोणी डोक्याच्या केसाच्या बाबतीमध्ये सुद्धा हिंदी भाषेमध्ये केसाला सुद्धा बाल म्हणतात. या बाल शब्दाचा आणखी एक असा अर्थ होतो, जे लहान लेकरू आहे त्याला सुद्धा बाल म्हणतात. या भगवंताचं वर्णन जर करायचं म्हटलं तर चेहरा दिसत असताना भगवंताचा चेहऱ्याचा सगळाच असणारा भाग, शरीराचा असणारा भाग राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती. या बालाजी भगवंताकडे जर पाहिलं ना, जसा भगवंताचा राजस चेहरा आहे
तसं जसा लहान लेकराचा चेहरा असतो, जसं शरीर असतं का नाही, तसं बालाजी भगवंताचं असणारं शरीर आहे. या शरीराच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर काही भाग वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सांगितलेला आहे. ओवाळू आरती माझ्या पंढरी नाथा, दोन्ही कर जोडोनी चरणी ठेवीन माथा. राही रखुमाबाई दोही दो बाही, मयूर पिच्छे चामरे ढाळीती ठाई ठाई. कुठं कुठं देवाच्या काकड आरतीमध्ये असं वर्णन केलेलं आहे. तसं बालाजी भगवंताचं वर्णन सुद्धा दोन स्वरूपामध्ये केलेलं आहे. एक आहे तो डावा भाग आणि एक आहे तो उजवा भाग. लक्ष करून ऐका बरं का कीर्तन. माझ्या बालाजी भगवंताच्या शरीराच्या बाबतीमध्ये छातीचं जर वर्णन करायचं म्हटलं तर डाव्या बाजूला लक्ष्मी माता आहे. डावी जी बाजू आहे ना, डाव्या बाजूला लक्ष्मी माता आहे. आणि उजव्या बाजूला जर वर्णन करायचं म्हटलं तर उजव्या बाजूला पद्मावती म्हणायची असणारी देवी आहे. याच देवीचं वर्णन जर करायचं म्हटलं तर भावार्थ रामायणामध्ये याच देवीचं दुसरे एक नाव आहे वेदवती. विडाला विडाला. नेमका प्रश्न असा आहे, या भगवंतानं अवतार घेत असताना हा अवतार नेमका का घेतलेला आहे, याचे काही कारण आहे का? बालाजी भगवंताचा अवताराचं वर्णन जर करायचं म्हटलं तर हा अवतार कृतयुगामधला नाही, हा अवतार त्रेतायुगामधला नाही, हा अवतार द्वापार युगामधला नाही, तर हा अवतार असणारा कलियुगामधला आहे. या अवताराचे काही कारण सांगितले, ते कारण लक्ष देऊन ऐका. नंबर 1, द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण भगवंताच्या आईचं वर्णन जर करायचं म्हटलं तर दोन स्वरूपामध्ये आपण आई मानतो. नंबर 1, जन्म देणारी आई जर श्रीकृष्ण भगवंताची कोण असेल तर त्या आईचं नाव सांगितलेलं आहे काय? देवकी. श्रीकृष्ण भगवंताची जन्म देणारी आई जर कोण असेल तर देवकी. आणि श्रीकृष्ण भगवंताची पालन पोषण तरुण वयापर्यंत करणारी जर कोण असेल तर तिचं नाव यशोदा. म्हणजे श्रीकृष्ण भगवंताच्या आईच्या बाबतीमध्ये एक आहे जन्म देणारी देवकी आणि पालन पोषण करणारी ही यशोदा. पण याच्या पुढला भाग आहे का, ज्या आईनं जन्म दिला तरुणपणापर्यंत किंवा तरुणपणापर्यंत श्रीकृष्ण भगवंताचं दर्शन नाही. ज्यावेळेस कारागृहामधून सोडलं ना, त्याच्यानंतर श्रीकृष्ण भगवंताचं दर्शन आहे. फरक कसा आहे पहा. एका आईनं फक्त जन्म दिला, तरुणपणापर्यंत एका आईनं पालन पोषणाचा असणारा भाग केला. पण एका आईचं वर्णन असं केलंय, ज्या आईनं जन्म दिला त्या आईच्या डोळ्याच्या देखत विवाह होत असताना 16,108 विवाह झाले. त्या आईचं नाव देवकी. त्या आईच्या स्वरूपा बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं, तिच्या डोळ्याच्या देखत सगळे विवाह झाले. पण ज्या वेळेला श्रीकृष्ण भगवंत गोकुळातून वृंदावनातून मथुरेला जाऊ लागले ना, त्यावेळेला देवानं सहज स्वरूपामध्ये यशोदा मातेला सांगितलं, आई परत येणार बरं का भेट देण्याकरता, परत भेट देण्याकरता येणार. पण देव जे एकदा निघून गेले ना, ते पुन्हा मात्र परत आले नाहीत. अहो, माणसं लबाड बोलतात, याच्यामध्ये काय कौतुकाची गोष्ट आहे, देव सुद्धा लबाड बोलतो. विडाला विडाला. तुकोबारायांनी एका चरणामध्येच वर्णन केलेलं आहे, देव लबाड देव लबाड. म्हणजे देव सुद्धा लबाडच आहे. कधी माणसं म्हणतात आता आलो आता आलो, जे जातात का नाही ते परत सुद्धा येत नाही. देव सुद्धा लबाड बोलतो. ऐका, आई किती कृष्णाची वाट पाहू लागली, तिच्याकरता एक एक सेकंद वर्षासारखा असणारा जाऊ लागला. त्या आईची एक अपेक्षा द्वापार युगामधली असणारी राहिली. प्रत्येक आईचं स्वप्न, वडिलाचं स्वप्न जर कोणतं असेल, लहानाचं लेकराला मोठं करणे, नोकरीला लावणे आणि चांगल्या स्वरूपामध्ये त्याचा विवाह लावून देणे, आई वडिलाची अपेक्षा असते. पण यशोदा मातेनं चांगल्या स्वरूपामध्ये पालन पोषण केलं. पण यशोदा मातेची एकच अपेक्षा राहिली, ती कोणती माहिती? माझ्या डोळ्याच्या देखत माझ्या श्रीकृष्णाचा विवाह थाटामाटामध्ये व्हावा, एवढीच अपेक्षा. एवढे विवाह झाले, पण त्या विवाहाकरता यशोदा माता मात्र हजर नव्हती. त्या यशोदा मातेची अपेक्षा पूर्ण करण्याकरता माझ्या बालाजी भगवंताचा अवतार. विडाला विडाला. आणि कलियुगामध्ये यशोदा मातेचा अवतार जर कोणता असेल तर कलियुगामध्ये यशोदा मातेनं घेतलेला अवतार म्हणजे वकुला. त्या आईचं नाव सांगितलेलं आहे वकुला. एवढंच नाही,
आजच्या कालावधीमध्ये जर या वकुला मातेचं दर्शन जर घ्यायचं म्हटेल तर ज्या ज्या ठिकाणी बालाजी भगवंताचा फोटो आहे आणि बालाजी भगवंताच्या गळ्यामध्ये जो मोठा असणारा जो हार आहे का नाही, तो हार म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, यशोदा मातेनं घेतलेला कलियुगामधला असणारा अवतार. आणि शेवटी लीन होत असताना ज्या वेळेला बालाजी भगवंत मूर्तीमध्ये असणारे स्थापित झाले, त्याच वेळेला वकुला मातेनं सुद्धा भगवंताची सेवा व्हावी म्हणून गळ्यामधला असणारा जो हार आहे ना बालाजी भगवंताचा, तो हार म्हणजे यशोदा मातेच्या स्वरूपातला. विडाला विडाला. आणि या बालाजी भगवंताच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर बालाजी भगवंताला 1 आणि 2 स्वरूपामध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर बालाजी भगवंताला 2 पत्नी आहेत. कोणत्या कोणत्या? एक लक्ष्मी माता आणि दुसरी जर वर्णन करायची म्हटलं तर पद्मावती माता असणारी 2 असणाऱ्या पत्नी आहेत. आता हे देवाच्या बाबतीमध्ये वर्णन आहे बरं का, पण हे माणसाने डोक्यात ठेवू नका. माफी मागून बोलतो बरं का, जर देवानं 2 पत्न्या केल्या असतील तर आम्हाला काय हरकत आहे. माफी मागून बोलतो. नामदेव महाराज एक सुंदर प्रमाण दिलेलं आहे. एकदा विवाह जर जीवाचा झाला ना तर त्यानं दुसऱ्या लग्नाच्या मात्र भानगडीमध्ये पडायचं नाही. याला एक प्रमाण देतून पुढे चलतो. दुसरी न करावी बाईला, दुसरी न करावी बाईला, भंड फजिती होईल, भंड फजिती होईल, ओ भाट वेसदरा जाईल, बायकाच्या बाणवध्या, ओ बायकाच्या बाणवध्या, ओ दुसरी न करावी बाईला, दुसरी न करावी बाईला, दुसरी न करावी बाईला, दुसरी न करावी बाईला. आपल्या बाबतीमध्ये मात्र दुसरा असणारा विवाह मात्र सांगितलेला नाही. ऐका लक्ष देऊन. मग जर आपल्या बाबतीमध्ये नसेल तर देवानं तरी 2 विवाह का करावे? बालाजी भगवंताच्या बाबतीमध्ये वर्णन आहे का? याचं एक वर्णन आज सांगितलेलं आहे. त्रेतायुगामध्ये जर अवतार कोणाचा असेल तर प्रभू श्रीरामचंद्रजीचा त्रेतायुगामधला असणारा अवतार आहे. एक वर्णन केलेलं आहे देवानं कलियुगामध्ये जे 2 विवाह केलेले आहेत याचं वर्णन असं सांगितलेलं आहे. त्रेतायुगामध्ये ज्या वेळेला राजा रावणाचा वध झाला आणि वध झाल्याच्या नंतर सीता मातेची सोडवणूक केली. सोडवणूक केल्याच्या नंतर प्रभू श्रीरामचंद्रजींनी हनुमंतरायाला सांगितलं, हनुमंता, सीतेचा स्वीकार मी करतो पण सीतेकरता अग्नी परीक्षा द्यावी लागेल. लक्ष देऊन ऐका बरं का. अग्नी परीक्षा देत असताना 2 स्वरूपामध्ये कारण सांगितलेत. राजा रावण सीतेला चोरून नेण्याकरता आल्याच्या नंतर प्रभू श्रीरामचंद्रजीचं आणि सीता मातेचं एक नाटक आहे. कोणतं नाटक आहे का? सीते, आता इथून पुढल्या कालावधीपर्यंत 13 वर्ष 6 महिन्याचा कालावधी आनंदामध्ये वनवासाचा गेलेला आहे. 6च महिने शिल्लक राहिलेले आहेत. तुला जर आता लपून बसायचं असेल तर अग्नीमध्ये लपून बस. सीता मातेनं सांगितलं काही हरकत नाही. सीता माता अग्नीमध्ये लपून बसल्या. आता तिथून पुढला जो कालावधी आहे, प्रभू श्रीरामचंद्रजीच्या सोबत जी सीता होती ती मात्र खरी नव्हती, ती डुप्लिकेट होती. राजा रावणानं जे सीतेचं अपहरण करून नेलं तर ती मात्र खरी सीता नव्हती, ती मायावी असणारी सीता. ज्या वेळेला ही सीता अग्नीमध्ये लपून बसलेली होती, कालांतरानं राजा रावणाचा वध केल्याच्या नंतर प्रभू श्रीरामचंद्रजींनी सांगितलं आता अग्नीच्या स्वरूपामध्ये परीक्षा द्या. त्यावेळेला 2 स्वरूपामध्ये अग्निदेवतेनं सीता आणून दिल्या. नंबर 1 मायावी सीता म्हणजे तिचं वर्णन केलेलं आहे वेदवती. पद्माक्ष नावाचा असणारा राजा, त्या राजाचं वर्णन भावार्थ रामायणामध्ये आलेलं आहे. त्या राजाचं वर्णन असं आहे, अग्निदेवतेनं ज्या वेळेला वेदवतीला परत आणून दिलं आणि नंबर 2ला सीतेला परत आणून दिलं. सीतेनं आणि वेदवतीच्या बाबतीमध्ये दोघींनी प्रार्थना केली, देवा आमच्या सोबत आता संसार करा. देवानं सांगितलं हा त्रेतायुगाचा भाग आहे. एक पत्नी
एक वचनी एक बाणी या कालावधीमध्ये माझा दुसरा विवाहाचा भाग नाही, फक्त संसाराच्या बाबतीमध्ये एकदम सीता. मग त्या वेदवतीनं प्रार्थना केली, देवा तुमच्यासोबत मला संसार करायचा आहे. कधी? सांगितलं या कालावधीमध्ये नाही. तुम्हाला जर अवतारच घेऊन यायचा असेल तर कलियुगामध्ये पद्मावती म्हणून असणारा अवतार तुम्ही घेऊन यायचं, त्यावेळेला तुमच्यासोबत माझा संसार. विडाला विडाला. आणि या कलियुगामध्ये देवाच्या असणाऱ्या ज्या दोन पत्नी आहेत त्याच्यापैकी पहिल्या पत्नीचं वर्णन जर करायचं म्हटलं तर लक्ष्मी. ही लक्ष्मी कुठं आहे? या लक्ष्मीचा निवास तो सांगतो. कोल्हापूरचा असणारा जो भाग आहे ना, कोल्हापूरची जी महालक्ष्मी आहे, ही महालक्ष्मी कोल्हापूरला यायचं जर कारण जर काय असेल तर एकदम कलियुगाच्या सुरुवातीच्या बाबतीमध्ये यज्ञाचा असणारा भाग सुरुवात झाला. यज्ञ करण्याकरता सुरुवात झाली. पण यज्ञामध्ये ज्या वेळेला आहुती द्यायची होती, कोणत्या देवतेचं नाव घ्यावं आणि आहुती कशी द्यावी हे मात्र कुणाच्या लक्षामध्ये येत नव्हतं. त्यावेळेला भृगू नावाच्या ऋषींना 3 देवतेची परीक्षा घेण्याकरता पाठवलं. ब्रह्मदेव उत्तीर्ण झाले नाहीत, भगवान शंकर उत्तीर्ण झाले नाहीत. शेवटी ज्यावेळेला भृगु ऋषी वैकुंठ धामामध्ये आले आणि छातीच्या ठिकाणी ज्यावेळेला भृगु ऋषीनं लाथ मारली, त्यावेळेला लक्ष्मी मातेनं सांगितलं, छातीच्या ठिकाणी, हृदयाच्या ठिकाणी राहण्याचं ठिकाण जर कुणाचं असेल तर लक्ष्मीचं राहण्याचं ठिकाण आहे. इथं भृगु ऋषींनी लाथ मारलेली आहे, हे ठिकाण राहण्याच्या लायकीचं नाही. म्हणून लक्ष्मी मातेनं भगवान विष्णूचा त्याग केला आणि कोल्हापूरला असणारी महालक्ष्मी येऊन राहिली. विडाला विडाला. आणि या कलियुगाच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर कलियुगामध्ये एक अवतार जर सांगायचा म्हटलं तर महाविष्णूचा पंढरपुराच्या बाबतीमध्ये एक अवतार आहे. हीच विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. म्हणजे पंढरपुराच्या बाबतीमध्ये विठ्ठल जो आहे तो सुद्धा विष्णूचाच अवतार आहे. आणि या कलियुगामध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर बालाजी भगवंत सुद्धा असणारा हा कलियुगामध्ये विष्णूचाच असणारा अवतार आहे. बालाजी भगवंत या कलियुगाच्या बाबतीमध्ये जर वर्णन जर करायचं म्हटलं तर अनेक ग्रंथामध्ये असं वर्णन आलेलं आहे. कलियुगाच्या शेवटपर्यंत जर अवतार कुणाचा राहणार असेल तर शेवटपर्यंतचा अवतार जर कुणाचा टिकणारा असेल तर माझ्या बालाजी भगवंताचा. विडाला विडाला. म्हणून आज शुक्रवारच्या बाबतीमध्ये बालाजी भगवंताच्या ठिकाणी असणारा हा अन्नदानाचा, नामदानाचा आणि कीर्तनाची असणारी ही सेवा आहे. या सेवेच्या बाबतीत जर वर्णन जर करायचं म्हटलं तर अन्नदानाला विशेष स्वरूपामध्ये असणारं महत्व सांगितलेलं आहे. लेने को हरिनाम आणि करणे को अन्नदान, हे 2 गोष्टी फार विशेष स्वरूपामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि नामदेव महाराजांनी एक अभंगच लिहिलेला आहे, लक्ष देऊन ऐका बरं का. या अभंगाचं असं वर्णन केलेलं आहे, या जन्मामध्ये आल्याच्या नंतर ज्या ज्या गोष्टीचं आपण दान करतो का नाही तर त्या गोष्टी आपल्याला पुढल्या जन्मामध्ये तंतोतंत असणाऱ्या मिळतात. त्याला ते प्रमाण ऐका म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल. भूमी दाने होसी भूमी पाळू, शब्द ऐका बरं का. भूमी दाने होसी भूमी पाळू, कनक दाने कांती निर्मळू, चंदन दाने सदा शीतळू, सुपरिमळू उपचारा. आताच्या कालामध्ये प्रत्येक माणसानं लक्ष करून ऐका. ज्या माणसाला आताच्या जन्मामध्ये, या जन्मामध्ये जास्त प्रॉपर्टी आहे, जास्त जमीन आहे का नाही, पहिल्या कालामध्ये त्या माणसानं देवाकरता कुठंतरी, मंदिराकरता तरी जागा दिलेली आहे किंवा देवाकरता काहीतरी असणारी जमीन दान केलेली आहे. त्याचं कारण असं आहे, 15 एकर, 20 एकर, 30 एकर, 40 एकर ज्यांना जमीन आहे का नाही, त्यांनी असं समजायचं पहिल्या जन्मामध्ये देवाला कुठंतरी जमीन दान दिलेली आहे. नामदेव महाराज म्हणतात, भूमी दाने होसी भूमी पाळू, कनक दाने. कनक दाने या शब्दाचा अर्थ असा होतो, कनक म्हणजे सोनं. ज्यांनी ज्यांनी भगवंताला सोन्याचं दान केलेलं आहे ते आताच्या कालामध्ये वर्णन त्यांचं असं केलेलं आहे, कनक म्हणजे सोनं. ज्यांनी भगवंताला सोन्याचं दान केलेलं आहे त्यांचा चेहरा मात्र दिसण्याकरता सुंदर असणारा दिसतो. आताच्या कालावधीमध्ये ज्यांचे ज्यांचे चेहरे सुंदर दिसण्याकरता आहेत का नाही, गोरे पान वगैरे, असं समजायचं पहिल्या जन्मामध्ये कुठंतरी त्यांनी देवाला सोनदान केलेलं आहे. आणि ज्यांनी देवाला सोनदान केलेलं नाही त्यांनी एक काम करा, एकदा माझ्याकडे बघा. एकदा
म्हणजे सोन्याचं जर दान जर केलेलं असलं तर चेहरा दिसण्याकरता गोरा दिसतो, आणि सोन्याचं दान जर गेलेलं नसेल तर त्याचा चेहरा असणारा एकदम सावळा काळा असणारा चेहरा दिसतो. पुढे ऐका, चंदन दाने सदा शीतळू. देवाकरता जर शरीराला लावण्याकरता दानाच्या स्वरूपामध्ये चंदन जर कोणी दिलं असेल तर त्याचा चेहरा सकाळी पहा हसायलेला दिसणार, दुपारी पहा हसायलेला दिसणार, संध्याकाळी पहा हसायलेला दिसणार. नाही तर काही जणांचे चेहरे असे असतात, कापसाला कितीही भाव येऊ द्या, सोयाबीनला किती भाव येऊ द्या, ऊसाला किती भाव येऊ द्या, तरी नाराज म्हणजे नाराजच चेहरा त्याचा. म्हणजे चंदन दाने सदा शीतळू, सुपरिमळू उपचारा. आणि सगळ्यात जर श्रेष्ठ काय सांगितलं असेल तर नामदेव महाराज म्हणतात, हरी अन्नदाने दृढ आयुषी, अन्नदाने दृढ अन्नदाने दृढ आयुषी, अन्नदाने दृढ मंदिर दाने भुवन पालखी, मंदिरदाने भुवन उदक दाने सदा सुखी, उदकदाने सुपरिमळू उपचारा, सुपरिमळू उपचारा, अन्नदाने दृढ आयुषी, अन्नदाने दृढ आयुषी. कलियुगामध्ये सगळ्यात जर श्रेष्ठ काय सांगितलं असेल तर अन्नदान. पण महाराज, माझ्या बालाजी भगवंताच्या ठिकाणी जर अन्नदानाची सेवा केली तर नेमकं फळ काय मिळतो? नामदेव महाराज वर्णन करतात, ज्याच्या ज्याच्या हातानं अन्नदान होतं का नाही त्याचं आयुष्य दृढ होतं. दृढ म्हणजे कमी नाही बरं का, त्याचं आयुष्य वाढतं. आता कलियुगाच्या कालावधीमध्ये आपण जर या ठिकाणी, एवढा कोरोनाचा असणारा कालावधी आला ना, याच्यामध्ये आपण जर वाचलो कशामुळे असेल त्याचं दुसरं तिसरं काही कारण नाही, फक्त कुठंतरी माणसाच्या हातानं अन्नदान घडलं होतं म्हणून हे माणसं आता पाठीमागलचे जिवंत राहिले. जे बिनकामी होते का नाही, त्या कोरोनाच्या कालावधीमध्ये देवानं बरोबर असणारे घेऊन गेलं. म्हणजे ते घरामध्ये भंगार असतं का नाही, कुठल्याच कामाचं नसतं, ते देव म्हणलं हे कुठल्याच कामाचं नाही, चला तुम्ही घेऊन पुढं. आणि हे एवढे जे माणसं जे वाचून राहिलेली आहे त्याचं दुसरं तिसरं काही कारण नाही. जे जे माणसं वाचून राहिले त्यांच्या हातानं कुठंतरी अन्नदान झालेलं होतं. म्हणून माणसानं जर जास्त दिवसापर्यंत जर जिवंत राहावं असं जर वाटत असेल तर नामदेव महाराज म्हणतात, अन्नदाने दृढ आयुष्य. माणसाच्या हातानं अन्नदान मात्र होणं मात्र फार असणं गरजेचं आहे. एवढंच नाही, अन्नदाने दृढ आयुष्य, मंदिर दाने भुवन पालखी. ज्यानं ज्यानं मंदिराला सहकार्य केलेलं आहे त्याला राहण्याकरता पालखी सुंदर स्वरूपामध्ये मिळेल. म्हणजे कशी सांगतो, आपण जे मोठमोठ्या घरामध्ये राहतो का नाही तर चांगल्या बांधकामाच्या स्वरूपामध्ये, देवाचं जर मंदिराला सहकार्य केलं तर देव तुमचं घर बांधून देणार चांगल्या स्वरूपामध्ये. एवढंच नाही, मंदिर दाने भुवन पालखी. भुवन शब्दाचा अर्थ होतो घर आणि पालखी शब्दाचा अर्थ असा होतो, जुन्या काळामध्ये जे राजे लोक होते जर फिरायचं म्हटलं तर पालखीमध्ये फिरायचे. आताच्या काळामध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर चांगली गाडी बसण्याकरता मिळणं ही सुद्धा एक पालखीच आहे. एवढंच नाही, उदक दाने सदा सुखी. ज्यांनी ज्यांनी आपल्या हातानं पाण्याचं दान केलेलं आहे तो माणूस असणारा सुखी राहतो. काही मंडळी अशी आहेत 10-10, 20-20 एकर जमीन आहे पण राहण्याच्या बाबतीमध्ये मात्र सुखी नाहीत. आणि काही माणसं अशी आहेत 1-1.5 एकर जमीन आहे पण त्याच्यामध्ये राहत असताना एकदम सुखान असणारे राहत आहेत. एवढंच नाही, दानाच्या स्वरूपामध्ये वर्णन केलेलं आहे, वस्त्रदाने सुंदरपण. एवढंच नाही, तांबूल दाने मनुष्यपण, गोपी चंदने ब्राह्मणपण. बस महाराज, सुंदर स्वरूपामध्ये जर दानच करायचं असेल तर वस्त्रदाने सुंदरपण.
दान करत असताना देवाच्या बाबतीमध्ये जर दान करायचं असेल तर वस्त्र सुद्धा चांगलंच दान करावं. नाही तर कशी भूमिका सांगितलेली पहा. काही लोक दान करत असताना 2 रुपयाची टोपी आणतात, ती पॉलिस्टरची, डोक्याला सुद्धा बसत नाही. 2 मिनिटामध्ये जर मोटरसायकलवर बसलं तर लगेच उडून जाणार. एवढंच नाही, काही महिला मंडळी अशा आहेत, 40 रुपयाची साडी आणणार, इतकी फिरत राहते बिचारी ना, 50-60 लग्न लावते तरी ठिकाणी नाही बरं का, इकून तिकडं तिकून इकडं. बस दान करायचं असेल तर वस्त्राचं दान सुद्धा चांगलंच असावं. वस्त्रदानी सुंदरपण, तांबूल दानी मनुष्यपण. तांबूल दान म्हणजे देवाला सुद्धा चांगल्या स्वरूपामध्ये नागिनीचं पान सुद्धा दान करणं किंवा विडा सुद्धा देवाला देणं, हे सुद्धा तांबूल दान सांगितलेलं आहे. एवढंच नाही, गोपी चंदने ब्राह्मणपण. गोपीच्या चरण कमलाची असणारी रजकणाची जी माती आहे त्याच्यामध्ये चंदन मिसळणे आणि ते जर देवाला लावण्याकरता असणारं दिलं किंवा साधू संतांनी आपल्या कपाळाला लावलं तर याच्या बाबतीमध्ये सुद्धा गोपी चंदने ब्राह्मणपण, त्याला सुद्धा ब्राह्मणाचा जन्म मिळतो. विठाला विठाला. जे वृक्ष लाविती सर्व काळ, तयावरी छत्राचा झल्लाळ. जे ईश्वरी अर्पिती फळ, नानाविध निर्मळ. ऐका, जीवनामध्ये आल्याच्या नंतर एखादा तरी वृक्ष जर माणसानं लावला तर वृक्ष लावल्याच्या नंतर त्याच्यावर छत्री धरायचं काम जर कोण करीत असेल तर माझा भगवंत त्याच्यावर छत्री धरायचं काम करतो. जे वृक्ष लाविती सर्व काळ, तयावरी छत्राचे झल्लाळ. जे ईश्वरी अर्पिती फळ, म्हणजे जो व्यक्ती देवाकरता एखादं केळीचं फळ, आंब्याचं फळ, नारळाचं फळ देवाकरता अर्पण करतो, नानाविध निर्मळ, त्याच्यावर जर छत्री धरण्याचं काम जर कोण करीत असेल तर माझा पंढरीश भगवंत त्याच्यावर छत्री धरायचं सुद्धा काम करतो. विडाला विडाला. म्हणून आज या शुक्रवारच्या निमित्ताच्या बाबतीमध्ये आज अन्नदानाची असणारी जी सेवा आहे, आणि अन्नदानाची सेवा म्हटल्याच्या नंतर महाराजांनी सुद्धा अभंग घेत असताना दान धर्माच्या बाबतीमध्येच असणारा अभंग घ्यावा म्हणून अभंग आहे एकनाथ महाराजांचा. आणि एकनाथ महाराजांचं वर्णन जर करायचं म्हटलं तर एकनाथ महाराजांचं वर्णन तुम्ही कितीही करा ते वर्णन सुद्धा या ठिकाणी कमीच होईल. एकनाथरायाचं वर्णन जर करायचं म्हटलं तर आरतीमध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे. ऐका, आरती एकनाथा महाराजा समर्था, त्रिभुवनी तुची थोर. जगद गुरु जगन्नाथा, आरती एकनाथा. आरती एकनाथा महाराजा समर्था, त्रिभुवनी तुची थोर. जगद गुरु जगन्नाथा, आरती एकनाथा. एकनाथ नाम सार, वेद शास्त्राचे गुज. संसार दुःख नासे, महामंत्राचे बीज. आरती एकनाथा महाराजा समर्था, त्रिभुवनी तुची थोर. जगद गुरु जगन्नाथा, आरती एकनाथा. आणि अशा एकनाथ महाराजांचा असणारा गाथ्यामधील हा सेवेकरिता घेतलेला असणारा हा अभंग नात्राय वर्णन या अभंगामध्ये असं करतात. दाता जर कुणाला म्हणायचं असेल तर दाता अशा व्यक्तीला तुम्ही म्हणा जो देवाचं नामचिंतन सारखं करतो आणि कुठल्याही जीवाला देवाचंच एक रूप आहे असं समजतो, त्या माणसाला दाता म्हणा. अभंगाचं पहिलं चरण.
नामा वाचोनी नेने जीवा वाचोनी नेने विठोबा रखुमाई 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 विठोबा रखुमाई. पुरुष मंडळी थोडंसं पुढं सारखं म्हणजे माझा तुम्हाला आवाज येईल. थोडंसं या पुढं जरा. महिला मंडळी या थोडंसं पुढं या. लाईट येईपर्यंत थोडंसं पुढं या जरा. थोडंसं आवाज येईल माझा बोललेला. हां 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 थोडंसं पुढं सारखा म्हणजे आवाज येईल तुम्हाला थोडंसं. हां बस 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 झालं बस झालं. थोडंसं पुढं सारखं आता. हां या थोडंसं पुढं या. ते सगळ्याला पुढं घेण्याकरताच लाईट गेली ना. विठाला 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 विठा पुंडली वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठाला 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 विठ या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये एकनाथ महाराज असं वर्णन करतात. दाता तोची म्हणावा. नेमकं दाता जो दान करतो याला आपण असणारा दाता म्हणतो. आतापर्यंत दान धर्माच्या बाबतीत जर वर्णन करायचं म्हटलं तर दान धर्म आजपर्यंत एक जणांनी केले अशातला भाग नाही. दान धर्म तर अनेक जणांनी केलेला आहे. या दानाच्या बाबतीत जर वर्णन करायचं म्हटलं तर पाठीमागं गौतम ऋषी आणि अहिल्यानं सुद्धा दान धर्मच केलेला आहे दुष्काळ पडल्याच्या नंतर. एवढंच नाही, दान करत असताना आत्री ऋषीनं आणि अनुसया मातेनं सुद्धा दान धर्मच केलेला आहे. मग आता हे ऋषीमुनी जर दान धर्म करत असतील तर साक्षात स्वरूपामध्ये आपण तर जीव आहेत, आपल्याकडून सुद्धा असणारं दान धर्म घडलं पाहिजे. पण नेमकं दाता कोणाला म्हणायचं याच्याकरता एक सुंदर स्वरूपामध्ये श्लोक सांगतो म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल. भगवद्गीतेमध्ये एक असं वर्णन केलेलं आहे. दान धर्म करत असताना आपण तर त्याला दाता म्हणतो, पण दात्याचं आणखी एक लक्षण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. एकदम लक्ष देऊन ऐका तो श्लोक. दातव्यमिति यद्दानम दीयते नुपकारिणे देशे काले च पात्रे च तद्दानम सात्विकम स्मृतम. आता एकदम व्यवस्थित श्लोक ऐका बरं का. दान करणाऱ्याच्या बाबतीमध्ये नेमकं दाता कुणाला म्हणायचं, दाते किती आहे त्याचं एक वर्णन ऐका. दान करणाऱ्याच्या स्वरूपामध्ये 3 भाग केलेले आहेत. नंबर 1, दान करणारा माणूस नंबर 1 चा सात्विक शब्द ऐका बरं का. नंबर 2 चा राजस आणि नंबर 3 चा सांगितलेला आहे तामस. दान करणाराच आहे, पण दान करणाऱ्यामध्ये सुद्धा श्रीकृष्ण भगवंताने 3 प्रकार केलेले आहेत. नंबर 1 चा जर दाता कोण असेल तर त्याचं वर्णन केलं आहे सात्विक क्रमांकाचा दाता. आता या सात्विक दाता जर वर्णन जर करायचं म्हटलं तर सात्विक दाता
दान धर्म कसं कसं करतो ते ऐका. तरी स्वधर्मा आणतो ते, जे जे मिळे आपण याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. माऊलीची ओवी आहे बरं का, सुंदर स्वरूपामध्ये. सात्विक क्रमांकाचा दाता कुणाला म्हणायचं ते ऐका. तरी स्वधर्मा आणतो ते. आता आपला एक धर्म सांगितलेला आहे. या मनुष्य जन्मामध्ये आल्याच्या नंतर 4 भाग असणारे पाडलेले आहेत. नंबर 1, पहिला जर भाग कोणता असेल तर ब्राह्मण, दुसरा जर सांगायचा म्हटलं तर क्षत्रिय, तिसरा जर सांगायचा म्हटलं तर वैश्य, आणि चौथा जर सांगायचा म्हटलं तर शूद्र. असे 4 असणारे भाग केलेले आहेत. आता प्रत्येक जणाचा धर्म हा वेगवेगळा धर्म सांगितलेला आहे. त्या जीवनामध्ये किंवा त्या धर्मामध्ये जीवन जगत असताना त्याला जे धन मिळतं त्याला स्वधर्माचं धन म्हटलेलं आहे. नंबर 1, ब्राह्मणानं देवाची पूजा करावी, अभिषेक करावा, लोकाच्या बाबतीमध्ये असणारा काही भाग सांगितलेला आहे. पूजा पाठ करावा. दिलेल्या माणसानं जे काही दान धर्म दिलेला आहे त्या ब्राह्मणानं त्याचा स्वीकार करावा. हा स्वधर्माचं धन आहे. म्हणजे जेवढं काही आपल्याला मिळालेलं आहे हे स्वधर्माचं असणारं धन आहे. आपल्या धर्मातून जे मिळवलेलं आहे याला स्वधर्माचं धन म्हणायचं. पण एखाद्या ब्राह्मणाच्या बाबतीमध्ये एखाद्या माणसानं धन जर कमी दिलं असेल तर त्या ब्राह्मणानं सुद्धा राग करू नये. जेवढं दिलंय ना आपल्याला तेवढाच आपल्या धर्माच्या बाबतीमध्ये आहे. जेवढं धन आपल्याजवळ कमवलेलं आहे, माऊली वर्णन करतात, तरी स्वधर्मा आणतो ते, जे जे मिळे आपण याते, ते ते दिजे बहुते सन्मान योगे. आपल्याला जेवढं भेटलंय ना, तर हे धन देत असताना स्वधर्माच्या बाबतीमध्ये जे आपल्याला भेटलेलं आहे हे मात्र लोकाला देत असताना हे कसं द्यायचं, तर त्या माणसाचा सन्मान करायचा आणि सन्मान करून त्याला अन्नदान करायचं. लक्ष देऊन ऐका. सप्ताहामधली पंगत आहे तर हा सुद्धा स्वधर्मानं कमवलेला भाग आहे. दान करत असताना आपल्या घरी आल्याच्या नंतर वारकरी मंडळीच्या बाबतीमध्ये त्यांचा सन्मान करायचा. कसा सन्मान? घरी आले ना, संत येती घरा, का मागचे पुढले दरवाजे बंद करा. संत येती घरा, तोची दिवाळी दसरा. ते घरी आलात ना आपल्या, मग घरी आल्याच्या नंतर एक काम करा, त्यांच्याकरता एक बकेट भरून पाणी ठेवा. पाणी ठेवलं आणि एक तांब्या असावा, त्यांच्याकरता एक पाट असावा. त्यांचे पाय त्यांनी धुवू नये. आपल्या घरी संत आलेत नाही तर त्यांचे पाय आपण धुवायचे. एवढंच नाही, पाय धुल्याच्या नंतर त्याला हळद कुंकू लावायचं, थोडेसे तांदूळ अर्पण करायचे, त्या पायाला बुक्का असणार लावायचा, कपाळाला गंध लावायचा आणि त्यांचा सन्मान केल्याच्या नंतर एखादं नाणं असेल, काहीतरी प्रसाद असेल, साखर असेल, त्यांच्या हातावर घालायची, त्यांचा सन्मान करायचा. घरामध्ये त्यांना बोलवायचं, त्यांना बसण्याकरता आसन टाकायचं. एखादी आरती असेल, आरतीच्या बाबतीमध्ये एखादा दिवा लावायचा, सुंदर असणारी रांगोळी काढायची, ताट समोर असणारं वाढायचं आणि त्यांना हात जोडून सांगायचं, सन्मानपूर्वक आता प्रसाद तुम्ही घ्या. याला काय म्हणायचं माहिती? आपल्याला जे स्वधर्मानं भेटलेलं आहे, आपल्या घरी आलेला जो वारकरी आहे, अतिथी आहे, याला उदार अंतकरणानं सन्मानपूर्वक जो अन्नदान करतो त्याला 1 क्रमांकाचा असणारा दाता म्हणायचा. म्हणून या ठिकाणी नाथराय वर्णन करतात, दाता तोची म्हणावा, दाता तोची म्हणावा, दाता तोची म्हणावा, दाता तोची म्हणावा. नामा वाचून नेने जीवा, 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 नामा वाचून नेने जीवा. दान करण्याच्या बाबतीमध्ये माऊलीने दुसरी ओवी सांगितलेली आहे.
एकदम लक्ष देऊन ऐका बरं का. सध्याच्या कालावधीमध्ये चाललंय नेमकं काय कीर्तनाच्या बाबतीमध्ये, कुठल्या महाराजाची निंदा करावी असा काही माझा हेतू नाही. पण विषय राहतो एका साईडला आणि एक दोन हिंदी गाणी, एक दोन मराठी गाणी म्हणायचं, एकदम कडीला निघून जायचं. त्याच्यापेक्षा माऊलींनी साधू संतांनी एवढं ज्ञान लिहून ठेवलेलं आहे, हेच सरणा गेलंय, तर दुसरं सांगण्याची गरजच नाही ना काही. ऐका, दाता एका शब्दावर माऊलींनी एक आणि दोन नाही, सात्विक दात्याच्या बाबतीमध्ये 19 ओव्या लिहून ठेवलेल्या आहेत. दुसरी ओवी ऐका. जालया सो बीज प्रसंगो, पडे क्षेत्र वाफेचा पांगू, तैसाची हा दानाचा योगो देखतसे. एक प्रश्न विचारतो, लक्ष देऊन उत्तर द्या बरं का. जालिया सुबीज प्रसंगो, बीज पेरण्याकरता भाजलेलं बीज असावं, किडलेलं बीज असावं का चांगलं असावं? भाजलेलं चांगलंच असेल ना. भाजलेलं उगवतं का किडलेलं उगवतं? अहो, भाजलेलंही उगवत नाही आणि किडलेलंही उगवत नाही. बीज कसं असावं माऊली वर्णन करतात. जालिया बीज सुप्रसंगो, बीज कसं असावं? तेजदार असणार बीज असावं. पडे क्षेत्र वाफेचा पांगो, शब्द ऐका बरं का. बीज चांगलं असावं आणि वापसा नसल्याच्या नंतर पेरावं. आता कसं येईल बोला. अहो, बीज चांगलं असून सुद्धा उपयोग नाही. जमिनीत जर वापसा असला तर बीज चांगलं येतं. माऊली वर्णन करतात. जालिया सुबीज प्रसंगो, पडे क्षेत्र वाफेचा पांगू, तैसाची दानाचा हा लागू देखत असे. दोन कारण सांगितलेत. बीज नंबर 1 चा असावं, नंबर 2 ला शेतीमध्ये वापसा असावी. तसंच वर्णन केलेलं आहे. दात्याच्या बाबतीमध्ये दाता सुद्धा नंबर 1 चा असावा आणि जिथं दान धर्म करायचंय ते क्षेत्र सुद्धा चांगलं असावं. विडाला विडाला माऊलीने तिसरी ओवी दिलेली, एकदम लक्ष देऊन ऐका. अनर्घ्य रत्न हाता चढे, अनर्घ्य रत्न हाता चढे, तै भांगाराची जोडी घडे, दोन्ही झाली तरी न जोडे लेते अंग. शब्द ऐका. आमोलिक असणारं रत्न आहे. पुरुषाच्या बाबतीत जर वर्णन करायचं म्हटलं तर अंगठी, हातामधली अंगठी पुरुष मंडळी घालतात. याच्या पुढे आणखी सांगतो. अनर्घ्य रत्नाच्या बाबतीमध्ये काही पुरुष मंडळी कानामध्ये कुंडल घालतात. काही पुरुष मंडळी काय करतात, आपल्या हातामध्ये कड घालतात. अनर्घ्य रत्न हाता चढे, तै भांगाराची ओढी पडे, दोन्ही झाली तरी न जोडे लेते अंग. ऐका, रत्न चांगला आहे, चांगल्या क्वालिटीचा आहे, पण जिथं घालायचं आहे तिथलं अंग मात्र चांगलं नाही, त्याचा काही उपयोग नाही. दानाच्या बाबतीमध्ये सुद्धा तसं सांगितलेलं आहे. दान धर्म करत असताना अन्न चांगलं आहे, दाता चांगला आहे, पण जिथं दान धर्म करायचंय ते क्षेत्र चांगलं नाही, त्याचा सुद्धा उपयोग नाही. विडाला विडाला याला नात्रायची एक भाषा आहे. नाक नाही तेने वाया करा गेली. ऐका, काय करावी ती 32 लक्षणे आणि नाक नाही तेने वाया गेली. एवढंच नाही, काही दान धर्माचा काही पर्वकाळ जुळून आला पाहिजे, त्याच वेळेला दान धर्म घडतं, एरवी मात्र घडत नाही. ऐका, कोणत्या कोणत्या गोष्टीत लक्ष देऊन ऐका. वर्णन करत असताना माऊली वर्णन करतात. परी सन सुहृद संपत्ती, 3 गोष्टी बरं का. नंबर 1 सण, नंबर 2 ला सुहृद म्हणजे पाहुणे मंडळी, मित्र मंडळी. परी सन सुहृद संपत्ती, संपत्ती शब्दाचा भाग म्हणजे आपल्याजवळ पैसा येणे. परी सन सुहृद संपत्ती, हे तिन्ही एकी मिळती, जय भाग्यधरी उन्नती आपुल्या विषयी. जर ह्या 3 गोष्टी जर एका ठिकाणी जर आल्या तर त्या माणसाचं भाग्य पाठीमागं राहत नाही, त्याचं भाग्य मात्र पुढे येतं. नंबर 1 सण असा यावा की नंबर 1 चा सण यावा. आपल्या बाबतीत जर मोठे सण जर कोणते सांगितले असतील तर नंबर 1 चा दसरा आणि नंबर 2 चा दिवाळी. दसरा दिवाळी तोची आम्हा सण. सखे हरी जन भेट दिला,
सखे हरिजन भेटतील दसरा दिवाळी तोची आम्हा सण दसरा दिवाळी सखे हरिजन तैसे निपजा वया दान जय सत्वासी ये संवाहन तय पात्र जोडे भाग्य. महाराज असा जर कालावधी यायचा म्हटलं ना तय देश काळ भाजन द्रव्यही मिळे. आज ज्यांची अन्नदानाची पंगत आहे ना सत्यवान महाराजांची, यांच्या बाबतीत जर वर्णन करायचं म्हटलं तर 3 गोष्टी जुळून आलेल्या आहेत. नंबर 1, पहिलं वर्णन असं केलं आहे, देशाचं वर्णन जर करायचं म्हटलं तर आपल्याकरता फार महान जर देश सांगायचा म्हटलं तर आपल्या इतका देश कुठलाही श्रेष्ठ नाही. का? त्याचं कारण सांगितलं. आपला देश जर सांगायचं म्हटलं तर भारत असणार आपला देश. एवढंच नाही, देश काळ, काळ म्हणजे या ठिकाणची वेळ सुद्धा चांगल्या स्वरूपामधली असणारी. देश काळ आणि भाजन. एवढंच नाही, या ठिकाणी जेवढे मंडळी जमलेली आहेत हे मंडळी म्हणजे सगळ्याचं प्रेम जर कोणावर असेल तर माझ्या बालाजी भगवंतावर त्यांचं प्रेम आहे. म्हणजे पात्र सुद्धा या ठिकाणचं शुद्ध आहे. विडाला विडाला पवित्र तो देश वाणी पुण्यवंत. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. ओ पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. जो वदे अच्युत सर्व काळ. जो वदे अच्युत सर्व काळ. यालाच दुसरं प्रमाण जर सांगायचं म्हटलं, पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. आता या दानाच्या बाबतीत जर वर्णन जर करायचं म्हटलं तर हे दान कशा स्वरूपाचं आहे ते सांगा. माऊली सुंदर स्वरूपामध्ये वर्णन करतात. माणसानं दान करत असताना नेमकं कुठं दान करावं याच्या बाबतीमध्ये सुंदर असणारा भाग सांगितलेला आहे. तरी आधी तव प्रयत्नेसी, शब्द ऐका बर का, तरी आधी तव प्रयत्नेसी होवावे कुरुक्षेत्र का काशी. ना तरी तुके जो इहिसी तो देशोही होय. माणसाला जर दान धर्म करायचा असेल ना याच्याकरता सुंदर स्वरूपामध्ये 2 भाग सांगितले सगळ्यात मोठ्या स्वरूपामध्ये. नंबर 1, तरी आधी तव प्रयत्नेसी होवावे कुरुक्षेत्र का काशी. नंबर 1 ला दानच करायचं आहे ना तर दान करत असताना कुरुक्षेत्राच्या ठिकाणी जायचं आणि नंबर 1 ला दान करायचं. कुरुक्षेत्र म्हणजे कुठं ऐका, जिथं कौरवाचं आणि पांडवाचं युद्ध झालं का नाही, दानाच्या स्वरूपामध्ये पहिली जर भूमी कोणती सांगितली असेल तर कुरुक्षेत्राच्या ठिकाणी पहिलं दान धर्म सांगितलं. आणि जर कोणी 4 धामाची यात्रा करत असताना जर फिरण्याकरता जर तिकडे गेलं ना तर तिकडे गेल्याच्या नंतर नियम असं सांगितलेलं आहे, कमीत कमी व तोळा तरी सोनं दान तिथं करा. कुठं
कुरुक्षेत्रावर बरं का. दान धर्म तर करा, अन्नदान तर करा, पण कमीत कमी सोनं तरी तिथं दान करा. का? सगळ्यात अगोदर दानाच्या बाबतीत जर नगरी कोणती सांगितली असेल, ठिकाण जर कोणतं सांगितलं असेल, तर कुरुक्षेत्र माऊलींनी वर्णन केलं आहे. तरी आधी तव प्रयत्नेसी होवावे कुरुक्षेत्र का काशी. कुरुक्षेत्र पहिला जर भगवद्गीतेमध्ये श्लोक कोणता असेल, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. धर्मक्षेत्र. नंबर 2, काही लोक म्हणतील महाराज आम्हाला ते धर्मक्षेत्र सापडणार नाही, ते आमच्याकरता लांब होईल, दुसरा पर्याय सांगा. त्याच्याकरता दुसरा पर्याय सांगितला, तरी आधी तव प्रयत्नेसी होवावे कुरुक्षेत्र का काशी. काशी म्हणजे ऐका, काशी विश्वनाथ, त्या काशीचे नाव विशेष स्वरूपामध्ये 2-4 नावं सांगितले. नंबर 1 पहिलं नाव जर सांगायचं म्हटलं तर काशी, नंबर 2 वाराणसी, आणि नंबर 3 बनारस, आणि चौथं एक नाव त्याचं असं आहे, एकदम शिवमहापुराणामध्ये सांगितलेलं आहे, आनंद नावाचं असणारं वन. हे सुद्धा काशीचं 4थ्या क्रमांकाचं असणारं नाव आहे. पण हे नाव वेगवेगळे आहेत, नगरी मात्र एकच आहे बरं का, काशी. आणि या काशीचा आणखी एक महिमा सांगितलेला आहे, मरणमुक्ती वाराणसी पितृऋण गयानासी उद्धार नाही पायापासी पायापासी विठोबाच्या मरण वाराणसी पितृऋण सी उद्धार नाही पंढरीसी पायापासी विठोबाच्या. माऊलींनी 2 ठिकाणं सांगितले दान धर्माचे, नंबर 1 कुरुक्षेत्र आणि नंबर 2चा अन्नदानाचा भाग सांगितला काशी. माऊलीला तिसरा प्रश्न विचारला, महाराज आम्हाला कुरुक्षेत्र लांब आहे, नंबर 2ला काशी सुद्धा लांब आहे, मग आता आमच्याकरता तिसरा एखादा पर्याय असा सांगा की जेणेकरून आमच्याकरता जवळ होईल. माऊलीने त्याला अर्धी ओवी अशी सांगितली, ना तरी तुके जो इहिसी तो देशूही होय. ऐका, काशीची बरोबरी करणारा, आणि एवढंच नाही, धर्मक्षेत्राची बरोबरी करण्याच्या बाबतीमध्ये वर्णन जर सांगितलं असेल तर दुसऱ्या 7 असणाऱ्या नगरी सांगितलेल्या आहेत. त्या नगरीमध्ये जर पहिली नगरी जर कोणती असेल तर पहिली नगरी सांगितलेली आहे अयोध्या. त्या काशीची बरोबरी करणारी जर दुसरी नगरी जर कोणती असेल तर अयोध्या. जर तुम्हाला धर्मक्षेत्राच्या ठिकाणी जमत नसेल, कुरुक्षेत्राच्या ठिकाणी जमत नसेल, काशीच्या ठिकाणी जमत नसेल, तर तिसरी नगरी सांगितली, त्यानं दान धर्म करत असताना कुठं करावं माहिती? अयोध्या. नंबर 2 अयोध्येला सुद्धा जमत नसेल तर त्याची दुसरी नगरी वर्णन केलेली आहे मथुरा. तिसरी नगरी मथुरा जमत नाही, अयोध्या जमत नाही, तिसरी नगरीचं वर्णन केलेलं आहे हरिद्वार. किती नगरी